महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता। राज्य सरकारच्या शोध मोहिमेत धक्कादायक माहिती समोर। राज्यात 5023 पाकिस्तानी नागरिक, पण फक्त 51 लोकांकडेच वैध व्हिसा आणि कागदपत्र। पहलगाम हल्ल्यातल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर। 5ही जणांचा लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग। पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये तपास यंत्रणा ॲक्शन मोडवर। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम। भारतीय लष्कर दहशतवाद्यांच्या मागावर। NIA सह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात। सिंधू नदीचं पाणी रोखण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानची दरपोक्ती। पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफांचा टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा, तर रक्ताचे पाठ वाहतील, बिलावल भुट्टोची धमकी। पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी ऑडिट रिपोर्ट केंद्राकडे। पर्यटन स्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे ठेवणार नजर आणि टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस। पाकिस्तानच्या ISI कडून जम्मू काश्मीरमध्ये आणखी हल्ले होणार असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती। भारतीय रेल्वे काश्मीरी पंडित निशाण्यावर। जम्मू काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी। पाकिस्ताननं हवाई बंदी घातल्यानंतर DGCA कडून नव्या गाईडलाईन्स जारी। प्रवासाचा वेळ वाढल्यानं विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना। आठवड्याला 800 पेक्षा अधिक विमानं जात होती पाकिस्तानच्या हद्दीतून। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।